विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीटी एक्झाम मध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूड या सेक्शन वरती जवळपास 20 प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला 20 मार्क नर्सिंग ऍप्टिट्यूड वरती असतात. तर तेच क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या लेक्चर मधले सगळे जे आहेत ते टॉप नर्सिंग ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, एमसीक्यूचं सेट या सर्व गोष्टी पाहिजे असतील तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक कोर्स आहे ज्यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील. टेस्ट सिरीजने तुमची प्रॅक्टिस होईल. त्यासोबतच तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय, किती झालाय हे सगळ्या गोष्टी कळतील. यासोबतच तुम्हाला 2000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँकचा सेट देखील मिळेल. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींसोबत तुम्हाला फुल सिलेबस नोट्स देखील मिळणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती आता 11 तारखेपासून. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई यासोबतच नीट, नर्सिंग सीईटी या पाचही एक्झामला जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर तसे देखील कोर्सेस आपल्याकडे आहे आणि त्यांची लाईव्ह बॅच देखील 11 तारखेपासून सुरू होती. आता जर तुम्हाला या पाचही कोर्सेसला टार्गेट करायचं असेल, पाचही एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याची कॉम्बो प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. सिंगल कोर्स म्हणजे फक्त नर्सिंग सीईटी किंवा नीट, फक्त पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी असं. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटतं की नीट, नर्सिंग सीईटी, पीसीबी सीईटी हे सगळ्या एक्झाम सेम आहेत, यांची लेवल सेम आहे. पण असं अजिबात नाहीये. सिलेबस, एक्झाम लेवल या सगळ्या गोष्टी सगळ्या एक्झामच्या डिफरंट आहेत. सो तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी वेगळा अभ्यास करावा लागेल आणि वेगळं गोल सेट करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाचही एक्झाम सोबत आपण सेम फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आणि हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला एक्सेस होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, which instrument is used to examine the interior of the ear? ऑप्शन्स आहेत ऑटोस्कोप, ऑप्टॅल्मोस्कोप, एंडोस्कोप, लॅरिंगोस्कोप. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे ऑटोस्कोप. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑटोस्कोप हे इयर कॅनल आणि इयर ड्रम पाहण्यासाठी यूज केलं जातं. हे डोळ्यांसाठी यूज केलं जातं. हे थ्रोट साठी यूज केलं जातं. ओके, समजलं? आता ऑटो म्हणजे याचा अर्थ असतो इयर. तर नेहमी लक्षात ठेवा, ऑटो कुठेही दिसलं तर तिथे त्याचा अर्थ असतो इयर. त्यामुळे ज्या पण गोष्टी असतील, ऑटो असा शब्द असेल तर ती गोष्ट इयरच्या रिलेटेड असते. एवढं लक्षात ठेवा. ही एक ट्रिक पण देखील समजू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म टॅकिकार्डिया रेफर्स टू. ऑप्शन्स आहेत स्लो हार्ट रेट, फास्ट हार्ट रेट, इरेग्युलर ब्रिदिंग, इरेग्युलर हार्टबीट. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे फास्ट हार्ट रेट. टॅकी म्हणजे काय असतं? आता विद्यार्थी मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवा, एखादा वर्ड तुम्हाला नवीन आहे, त्याचा अर्थ माहित नाही, तर शब्दांना दोन शब्दांमध्ये फोडा. आता टॅकीचा अर्थ असतो फास्ट आणि कार्डियाचा आपल्याला अर्थ माहितीये हार्ट. आता टॅकी हर्ट म्हणजे फास्ट हर्ट रिलेटेड, म्हणजे फास्ट हर्ट रेट असं ऑप्शन होतं. आता अडल्ट मध्ये 100 बीपीएम म्हणजे टॅकिकार्डिया असतं, ज्याला आपण फास्ट हार्ट रेट म्हणतो. आणि स्लो हार्ट रेट म्हणजे काय असतं? तर ब्रॅडी कार्डिया. लक्षात ठेवा. इथे क्वेश्चन आहे फास्ट हार्ट रेट. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये किंवा एक्झाम मध्ये आपल्याला स्लो हार्ट रेट देखील विचारू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नॉलेज असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन,
विच टाइप ऑफ फ्रॅक्चर रिझल्ट्स इन द बोन ब्रेकिंग इंटू मल्टिपल पीसेस? ऑप्शन्स आहेत सिम्पल फ्रॅक्चर, कम्युनिटेड फ्रॅक्चर, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर, कंपाऊंड फ्रॅक्चर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कम्युनिटेड फ्रॅक्चर. विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिटेड फ्रॅक्चर मध्ये बोन छोटे छोटे तुकडे होतात आणि सिम्पल फ्रॅक्चर मध्ये क्लीन ब्रेक असतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, विच हार्मोन रेग्युलेट्स ब्लड शुगर लेवल? ऑप्शन्स आहेत इन्सुलिन, थायरॉक्सिन, ॲड्रिनालाइन आणि कॉर्टिसोल. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे इन्सुलिन. तर इन्सुलिन पॅनक्रियाज मधून निघतो आणि ब्लड ग्लुकोज सेल्स मध्ये घेऊन जातो आणि कमी झाल्यावरती डायबेटीस होतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट, what is the normal range for diastolic blood pressure in adults? Options आहेत 50 to 70, 60 to 80, 70 to 90, 80 to 100. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे 60 to 80 mmHg. आता डायस्टोलिक म्हणजे हार्ट रिलॅक्स असतानाचं प्रेशर. 60 to 80 म्हणजे नॉर्मल असतं. 60 पेक्षा कमी असेल ब्लड प्रेशर तर ते हायपोटेन्शन होतं आणि 90 पेक्षा जास्त असेल तर ते हायपरटेन्शन असतं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्समध्ये देखील आपण प्रत्येक सब्जेक्ट म्हणजे 5 सब्जेक्ट असतात, जसं की नर्सिंग सीईटी साठी फर्स्ट म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, नर्सिंग ऍप्टिट्यूड, इंग्लिश ग्रामर, असे डिफरंट 5 सब्जेक्ट असतात. तर प्रत्येक सब्जेक्टचे आपण प्रत्येक टॉपिक वाईज डिटेलमध्ये डिस्कस करतो. आधी थेअरी कॉन्सेप्ट क्लिअर करतो, त्यानंतर एमसीक्यू क्वेश्चनचं प्रॅक्टिस देखील असतं. छोट्या इंटरव्हलने तुम्हाला या कोर्समध्ये टेस्ट सिरीज देखील देणार आहोत आपण, तर त्याच्याने कळते की तुम्ही कुठे आहात, तुमचे मार्क्स किती येत आहेत. कंबाईन सब्जेक्ट म्हणजे कंबाईन एक टेस्ट सिरीज म्हणजे बऱ्याचशा टेस्ट सिरीज असतात, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असतात, अशा प्रत्येक गोष्टीचं कॉम्बो आपल्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक क्वेश्चन घेतला त्यामध्ये मी आता थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. आपल्या कोर्समध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये सांगतो. हे डेमो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती देखील बरेचसे कोर्सेस रिलेटेड किंवा कॉलेज रिलेटेड, एक्झाम रिलेटेड व्हिडिओज अपलोड करतो. त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन यायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑर्गन प्रोड्युसेस बाईल? ऑप्शन्स आहेत पॅनक्रियाज, लिव्हर, गॅल ब्लॅडर, स्टमक. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे लिव्हर. लिव्हर जे असतं ते बाईल बनवतं. गॅल ब्लॅडर काय करतं तर त्या बाईलला स्टोअर करतं आणि बाईल फॅट्स डायजेशनसाठी खूप हेल्पफुल असतात. नेक्स्ट क्वेश्चन, द प्रायमरी पर्पज ऑफ द नर्सिंग केअर प्लॅन इज टू. ऑप्शन्स आहेत रिड्यूस पेपर वर्क, प्रोव्हाइड पेशंट सेंटर केअर, रेकॉर्ड मेडिकल हिस्ट्री, असाइन ड्युटीज टू नर्सेस. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, म्हणजे प्रोव्हाइड पेशंट सेंटर केअर. तर नर्सिंग केअर प्लॅन प्रत्येक पेशंटच्या गरजेनुसार ट्रीटमेंट ऑर्गनाइज आणि इंडिव्हिज्युअलाइज करण्यासाठी असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी? किडनीचं फंक्शनल युनिट काय असतं? ऑप्शन्स आहेत नेफ्रॉन, न्यूरॉन, ग्लोमेरुलस, युरेटर. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, तर म्हणजे नेफ्रॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक किडनीमध्ये लाखो नेफ्रॉन्स असतात जे ब्लड फिल्टर करून युरिन तयार करतात. नेक्स्ट क्वेश्चन, आता किडनीचं कामच जे असतं ते युरिन तयार करायचं असतं. सो नेक्स्ट क्वेश्चन, विच आर्टरी इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर? ऑप्शन्स आहेत फेमोरल आर्टरी, रॅडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी आणि कॅरोटिड आर्टरी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, सी, तो म्हणजे ब्रॅकियल आर्टरी. आता बीपी मेजर करण्यासाठी आर्मच्या इनर साइडवर असलेली जी ब्रॅकियल आर्टरी असते ती यूज केली जाते आणि रॅडियल पोज हाताच्या मनगटावर घेतात. नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म ब्रॅडिकार्डिया मीन्स. ऑप्शन्स आहेत रॅपिड ब्रीदिंग, लो ब्लड प्रेशर, स्लो हार्ट रेट, चेस्ट पेन. मी फर्स्ट क्वेश्चन मध्येच आय थिंक सांगितलं होतं की ब्रॅडी याचा अर्थ काय असतो स्लो आणि कार्डिया म्हणजे हार्ट. तर करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन सी, ते म्हणजे स्लो हार्ट रेट. ओके, ब्रॅडिकार्डियाचा अर्थ काय असतो स्लो हार्ट रेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आपला तुम्ही कोर्स नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी की तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये 95+ पर्सेंटाईल नक्कीच पडतील.
तर विद्यार्थी मित्रांनो लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.